मंत्रालयामध्ये एसएससी एमटीएस हवालदारची जे विद्यार्थी मिळवणं भरती निघत आहे एक लक्षात ठेवा। आणि जागांचा जर आपण विचार केला तर जवळपास 10,000च्या आसपास या ठिकाणी जागा रिक्त आहे एक लक्षात ठेवा। 10,000च्या आसपास या ठिकाणी मंत्रालयामध्ये एसएससी एमटीएस हवालदारची ही भरती या ठिकाणी निघत आहे। आणि या भरतीमध्ये शिक्षण फक्त 10वी पास लागते। महाराष्ट्रातील कोणत्याही जिल्ह्यातले महिला उमेदवार आणि पुरुष उमेदवार असाल तर आपल्याला एसएससी एमटीएस हवालदार मंत्रालय या भरतीमध्ये फॉर्म भरता येणार आहे। आणि त्याचबरोबर जे जागा यामध्ये 10,000 आहे आणि आपलं जर यामध्ये सिलेक्शन झालं पगार सुद्धा 21,700 ते 69,100च्या दरम्यान भेटणार आहे। शैक्षणिक पात्रता 10वी पास आणि आपलं जर यामध्ये सिलेक्शन झालं तर मंत्रालयामध्ये ड्युटी करावं लागणार एक एमटीएसचं पद आहे आणि एक हवालदारचं पद आहे। तर एमटीएस पदामध्ये जे विद्यार्थी मिळवणं मंत्रालयाच्या अंदरची जे साफसफाई करणे ठीक आहे हे काही काम आपल्याला करावं लागणार आहे। फाईल इकडले तिकडे नेणं हे काही काम करावं लागणार आहे। आणि जे काही या ठिकाणी हवालदारचं पद आहे यामध्ये खाकी वर्दी सुद्धा आहे आणि ड्युटी सुद्धा तुम्हाला करावं लागणार आहे। 8 घंटेची ड्युटी एक लक्षात ठेवा आणि एकदम शाही ड्युटी एक लक्षात ठेवा। मंत्रालयाच्या अंडर आपल्याला या ठिकाणी ड्युटी करावं लागणार आहे एक लक्षात ठेवा ठीक आहे। तर ही भरती या ठिकाणी निघत आहे एक लक्षात ठेवा। दरवर्षी ही एसएससी एमटीएस हवालदारची मंत्रालयाच्या अंदर जे ही दरवर्षी ही वॅकन्सी येते। आणि याचा जो कडाबा आहे विद्यार्थी मिळवणं हा स्टेट वाईज लागतो एक लक्षात ठेवा। 40 मार्काचा यामध्ये पेपर होणार आहे। 40 पैकी जो पासिंग असणार आहे ओबीसी कॅटेगरीसाठी पासिंग या ठिकाणी जो असणार आहे 10 मार्कावर पासिंग आहे। आणि ओपन कॅटेगरीचे असाल तर पासिंग या ठिकाणी असणार आहे या ठिकाणी फक्त 12 मार्कावर। आणि एससी एसटी कॅटेगरीचे असाल तर पासिंग असणार आहे 40 पैकी या ठिकाणी 8 मार्कावर। एवढी कमी पासिंग आहे। आणि पेपरमध्ये निगेटिव्ह मार्किंग नाही। ईडब्ल्यूएस कॅटेगरीचे असाल तर 40 पैकी जो कडापा या ठिकाणी जाते तो जाणार आहे फक्त 10 मार्कावर। आणि निगेटिव्ह मार्किंग यामध्ये नसते एक लक्षात ठेवा। तर जास्त चान्सेस सिलेक्शन व्हायचे। तर ही भरती कधीपर्यंत निघणार आहे मेन तुम्हाला याबद्दल तुम्हाला माहिती सांगणार आहे। काम कोणतं आहे, शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून एसएससी एमटीएस हवालदार मंत्रालय भरतीबद्दल तुम्हाला सांगणार आहे। आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल आनखळे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल। जास्त करून एसएससी एमटीएस हवालदार मंत्रालय भरतीबद्दल वेळोवेळी अपडेट तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून देत असतो। लास्टची जी भरती आली होती एसएससी एमटीएस हवालदार मंत्रालयाच्या अंदर तर ती आली होती या ठिकाणी मागच्या वर्षी जे जून महिन्यामध्ये आली होती। 26 जूनला वॅकन्सी आली होती एक लक्षात ठेवा। जुलै महिन्यापर्यंत फॉर्म भरण्यात आले 2025ला। तर तेव्हापासून ही वॅकन्सी आली आणि ही दरवर्षी येते एक लक्षात ठेवा। जून जुलैच्या महिन्याच्या आसपास ही दरवर्षी वॅकन्सी निघते एक लक्षात ठेवा ठीक आहे। तर जवळपास मागच्या वर्षी सुद्धा हे जवळपास 9 ते 10,000च्या आसपास जागा होते एक लक्षात ठेवा। आणि यावर्षी सुद्धा 10,000च्या आसपास या ठिकाणी जागा असणार आहे एक लक्षात ठेवा। तर यामध्ये शिक्षण फक्त 10वी पास लागते एक लक्षात ठेवा। यामध्ये 2 पद आहे, एक एमटीएसचा पद आहे आणि एक हवालदारचा पद आहे। एमटीएस पदामध्ये उंचीची काही अट नाही, ग्राउंड यामध्ये नाही, पेपरच्या बेसवर सिलेक्शन होणार आहे। जे हवालदारचं पद आहे हवालदार पदामध्ये जे शिक्षण 10वी पासही लागते आणि यामध्ये जे ग्राउंड पण आहे उंची पण यामध्ये लागणार आहे एक लक्षात ठेवा ठीक आहे। तर एसएससी एमटीएस हवालदार मंत्रालय भरतीमध्ये वयोमर्यादा जर आपण विचार केला तर 18 ते 27 वर्षापर्यंत वयोमर्यादा यामध्ये असणार आहे। आणि एससी एसटी कॅटेगरीचे जर तुम्ही असाल तर 18 ते 32 वर्षापर्यंत आपल्याला फॉर्म भरता येणार आहे। आणि ओबीसी कॅटेगरीचे जर तुम्ही असाल तर 18 ते 30 वर्षापर्यंत आपल्याला एसएससी एमटीएस हवालदार मंत्रालय भरतीमध्ये फॉर्म भरता येणार आहे लक्षात ठेवा ठीक आहे। आणि फीचा जर आपण विचार केला तर जनरल ओबीसी कॅटेगरीचे असाल तर 100 रुपये यामध्ये फी राहते। एससी एसटी कॅटेगरीचे असाल तर 1 रुपये सुद्धा यामध्ये फी लागणार आहे। आणि महिला उमेदवार कोणत्या कॅटेगरी असेल एससी एसटी ओबीसी डब्ल्यूएस एनटी विजो ओपन एसबीसी कोणती कॅटेगरी असेल तर 1 रुपये सुद्धा फी यामध्ये लागणार नाही एक लक्षात ठेवा ठीक आहे। तर आणि आपलं जर यामध्ये सिलेक्शन झालं पगार सुद्धा 21,700 ते 69,100च्या दरम्यान आपल्याला भेटणार आहे लक्षात ठेवा ठीक आहे। आणि एसएससी एमटीएस हवालदार मध्ये आपल्याला ड्युटी कुठं करावं लागणार आहे, जे काही मंत्रालय आहे आपल्या महाराष्ट्रामध्येच आपल्याला ड्युटी करावं लागणार आहे। मुंबई पुणे झालं त्याचबरोबर नागपूर झालं तर ह्या 3 ठिकाणीच आपल्याला मंत्रालयाच्या अंडर आपल्याला या ठिकाणी ड्युटी करावं लागणार आहे एक लक्षात ठेवा। 8 घंटेची ड्युटी यामध्ये राहते। आणि ह्या ज्या जागा स्टेट वाईज जागा आहे महाराष्ट्राच्या जागा महाराष्ट्राचा जो कडाबा आहे हा अलग लागतो आणि इतर राज्याचा जो कडाबा हा या ठिकाणी अलग लागतो एक लक्षात ठेवा। त्यामुळे जास्त चान्सेस सिलेक्शन व्हायचे। महाराष्ट्रातील जास्त विद्यार्थी इकडे फॉर्म भरत नाही एक लक्षात ठेवा ठीक आहे। तर अशा प्रकारे तर एसएससी एमटीएस हवालदार भरतीमध्ये आपण निवड प्रक्रिया जर पाहिलं पहिल्या टप्प्यामध्ये आपला काय होणार आहे यामध्ये पेपर होणार आहे। दुसऱ्या टप्प्यामध्ये आपला ग्राउंड होणार आहे। तिसऱ्या टप्प्यामध्ये डॉक्युमेंटेशन मेडिकल अशी संपूर्ण निवड प्रक्रिया एसएससी एमटीएस हवालदार मंत्रालय या भरतीचे आहे एक लक्षात ठेवा ठीक आहे। यामध्ये 2 पेपर आहे, फेज 1चा पेपर आहे त्याचबरोबर फेज 2चा पेपर आहे एक लक्षात ठेवा। अशा प्रकारे निवड प्रक्रिया। तर पहिला जो पेपर हा 40 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे पहिल्या पेपरमध्ये। आणि 40 पैकी जे पासिंग आहे 40 प्रश्न कोणकोणते विचारले जाणार आहे तर बुद्धिमत्ता चाचणीची 20 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे म्हणजे त्याला रिझनिंग म्हटलं जातं। आणि गणिताची 20 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे। तर टोटल 40 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार
जाणार आहे आणि पेपरमध्ये निगेटिव्ह मार्किंग नसते, 45 मिनिटाचा पेपरसाठी टाईम भेटते आणि पासिंगचा जर आपण विचार केला तर हा पेपर फक्त पासिंग पुरताच आहे, एक लक्षात ठेवा। 40 पैकी जर तुम्ही ओपन कॅटेगरीचे असाल तर 12वर कडा बॅटिकेन जातो, 12 मार्क 12 जरी तुमचे प्रश्न बरोबर आले 40 पैकी तर आपण पेपर पास राहतो, पुढच्या पेपरला बोलावले जाते। आणि ओबीसी ईडब्ल्यूएस कॅटेगरीचे जर तुम्ही असाल तर तुम्हाला 40 पैकी जर समजा या ठिकाणी 10 मार्क जरी असेल तर पेपर पास राहतो, पुढच्या प्रक्रियेसाठी बोलावलं जाते। आणि एससी कॅटेगरीचे असाल 40 पैकी जर तुम्हाला 8 मार्क जरी पडलं, 8 प्रश्न जरी तुमच्या बरोबर आले तर पेपर पास राहतो, दुसऱ्या पुढच्या प्रक्रियेसाठी बोलावलं जाते। आणि त्यामध्ये जे विद्यार्थी मिळवणं दुसरा जो पेपर आहे सेकंड फेजचा, तर मेन मेरिट त्याच्यावर लागते, एक लक्षात ठेवा कॅटेगरी वाईज। दुसरा जो पेपर हा यामध्ये 50 प्रश्न परीक्षेला विचारले जाते, पण 150 मार्काचा पेपर आहे, ते एका प्रश्नाला 3 गुण आहे। तर परीक्षेला जे प्रश्न परीक्षेला विचारले जाते सामान्य ज्ञान म्हणजे जनरल नॉलेजचे 25 प्रश्न परीक्षेला विचारले जाते आणि इंग्रजी ग्रामरचे 25 प्रश्न परीक्षेला विचारले जाते, टोटल 50 प्रश्न परीक्षेला विचारले जाते आणि एका प्रश्नाला 3 गुण आहे। तर 150 मार्काचा पेपर आहे, ते 50 प्रश्न परीक्षेला विचारले जाते, 45 मिनिटासाठी पेपरसाठी टाइम भेटते। आणि त्याचबरोबर निगेटिव्ह मार्किंगचा जर आपण विचार केला तर निगेटिव्ह मार्किंग यामध्ये राहते, एक लक्षात ठेवा ह्या पेपरमध्ये निगेटिव्ह मार्किंग असणार आहे, 3 एवढी निगेटिव्ह मार्किंग असणार आहे। तर अशा प्रकारे हा पेपर राहतो आणि याच्यावर आपलं मेरिट लागते, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। आणि त्याचबरोबर पेपर झाल्यानंतर आपलं काय असणार आहे, दुसऱ्या टप्प्यामध्ये ग्राउंड असणार आहे, हवालदार पदामध्ये ग्राउंड राहते, एमटीएस पदामध्ये ग्राउंड नाही, पेपरच द्यावं लागते एमटीएस मध्ये। तर यामध्ये जर आपण पाहिलं ग्राउंडचा जर आपण विचार केला तर पुरुष उमेदवारांसाठी उंची एसएससी एमटीएस हवालदारमध्ये 157 सेंटीमीटर उंची पुरुष उमेदवारांना लागते आणि महिला उमेदवारांसाठी उंची 152 सेंटीमीटर लागते, छाती 76 सेंटीमीटर फुगून 5 सेंटीमीटर आपली यामध्ये भरली पाहिजे। त्यानंतर 1600 मीटर रनिंग आहे, पुरुष उमेदवारांना 15 मिनिटाचा टाइम आहे, आरामात जरी तुम्ही पैदल जरी गेले तरी सुद्धा 1600 मीटर रनिंग तुम्ही 15 मिनिटाच्या अंदर पास होऊन जाता, मारून देता, कोणी मारून देते, एक लक्षात ठेवा। 1600 मीटर रनिंग 5 मिनिटाचा टाइम 15 मिनिटाचा टाइम आहे, त्याच्या अंदर आले तर पास राहतं, ठीक आहे। आणि त्याचबरोबर आपल्याला 8 किलोमीटर सायकल चालवावं लागणार आहे 30 मिनिटामध्ये, नॉर्मली सायकल चालवणं, ठीक आहे। तर पास होऊन जातो आपण, ग्राउंड फुग्यात निघून जाते। आता महिला उमेदवारांसाठी जर ग्राउंड पाहिलं, महिला उमेदवारांसाठी 48 किलो वजन महिला उमेदवारांचा असला पाहिजे, त्याच्या खाली असेल तर फेल केलं जाणार आहे, अपात्र केलं जाणार आहे, वजन 48 किलोच्या वरती ठेवा। आणि महिला उमेदवारांना 1 किलोमीटर रनिंग आहे, 20 मिनिटाचा टाइम। आता 1 किलोमीटर रनिंग 20 मिनिटाचा मतलब पैदल जरी गेला महिला उमेदवार तर आरामात त्या ठिकाणी क्वालिफाय होऊन जाते। तर अशा प्रकारे तुम्ही जर समजा 5 मिनिटातही मारले आणि 20 मिनिटातही मारले, तुम्हाला असं नाही की कमी जास्त मार्क भेटणार आहे, तो लवकर आला त्याला जास्त मार्क भेटणार, असं काही नाही, पास राहते, ठीक आहे। आणि 3 किलोमीटर महिला उमेदवारांना सायकल चालू लागते 25 मिनिटामध्ये। तर अशा प्रकारे संपूर्ण निवड प्रक्रिया आहे। तर अशा प्रकारे आपलं ग्राउंड होणार आहे आणि आपलं जर सिलेक्शन झालं तर मंत्रालयाच्या अंडर ड्युटी करावं लागणार आहे। जे काही एमटेसचं पद आहे त्यांना जे काम राहते फाईला इकडले तिकडे आणणं मंत्रालयाच्या अंदरच्या, आणि त्याचबरोबर साफसफाई करणे, हे काही काम त्यांना असते एमटेसमध्ये, मल्टीटास्किंग सुद्धा त्याला म्हटलं जाते। आणि जे काही हवालदारचं पद आहे, हवालदारमध्ये खाकी वर्दी आपल्याला भेटणार आहे आणि खाकी वर्दीमध्ये आपल्याला ड्युटी करावं लागते, जसं महाराष्ट्र पोलिसांच्या ड्युटी राहते तशा यांच्या पण मंत्रालयाच्या अंडर ड्युटी राहते। आणि यांना सुद्धा फाईल इकडले तिकडे आणावं लागते, ठीक आहे, माठात पाणी वगैरे भरावं लागते, ठीक आहे। तर हे काही काम या ठिकाणी कुलरात पाणी वगैरे भरावं लागते, हे काही काम करावं लागते, ठीक आहे। तर आता एसएससी एमटीएस हवालदार मंत्रालयाची ही भरती कधीपर्यंत निघणार आहे, कोणत्या महिन्यामध्ये निघणार आहे, तर पहा ही जी भरती आहे जुलैच्या एंडिंग किंवा ऑगस्ट महिन्यापर्यंत आपल्याला पाहायला भेटणार आहे। त्यामुळे आतापासून तयारी चालू ठेवा, आतापासून जे काही प्रिव्हिजर क्वेश्चन पेपर आहे, झालेल्या प्रश्नपत्रिका संच आतापासून वाचून काढा, तेच पेपरला विचारले जाणार आहे, कारण की तेच जे विद्यार्थी मिळवणं पेपरला रिपीट येते, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। आणि तेवढं काही स्कोर आपल्या या ठिकाणी वाढणार आहे, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। जे काही प्रिव्हिजर क्वेश्चन पेपर आहे ते वाचून काढा, ठीक आहे। तर ही जी भरती आहे जुलैच्या एंडिंग किंवा ऑगस्ट महिन्यापर्यंत आपल्याला पाहायला भेटणार। आपलं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, व्हिडिओ अपडेट देत राहणार एसएससी एमटीएस हवालदार मंत्रालय भरतीबद्दल। आजच्यासाठी इथंच थांबतो, व्हिडिओ नेक्स्ट व्हिडिओमध्ये, जय हिंद, जय